अस्सलामुअलैकुम गाईज. ते आज आपण बनवणार असू पाऱ्याची भाजी. आता पारे येवका लागले सर आणि आज मी व्हिडिओ माझी कोकणी आमच्या कोकणी भाषेत बनवणार आहे. तर तुम्हाला माझी कोकणी कशी लागली ते जरूर कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भाजी ह्या पाऱ्या का तुम्ही लोक काय बोलता ना तापण माका जरूर कमेंट करून सांगा की आमच्या इथे ते पारो बोलतात किंवा फूज भाजी बोलतात ह्या का. आणि हे आता सीझन आयलो शेत आता हे येवका लागले सर पारे वगैरे. तर मी हडलो शेव पारो आणि याची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ते चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले पाऱ्या का कापून घ्यायचा, असे तुकडे करून घ्यायचे असे गोल गोल हे असे. आणि ह्याका लगे पाण्यात टाकूचा नाही ते काले पडतील ते. हे बघा सगळे कापून झाले तर ह्याका चीक असते ना म्हणून एका धुवून घ्यायचा पहिले पटकन आणि लगेच कुकरात टाकूया. हे बघा एका धुवून आता कुकरात टाकल्याचं. कुकरात आता पाणी टाकूया आणि त्याच्यात मीठ. आणि कुकर खराब नाही होऊसाठी त्याच्यात आम्ही थोडासा तेल टाकूचा म्हणजे कुकर खराब नाही होत आणि चिपकत पण नाही ते. आणि त्याच्यात मीठ टाकूया आणि ह्याका शिजवून घ्यायचा. आता ह्याका 3-4 शिट्यो काढून घ्यायचे. 4 शिट्यो झालेच आता आपण खोलून बघूया हे शिजलेत की नाही. हे बघा कलर पण कसं झालं आणि हे बघा हे शिजलेच पारे. आता ह्याका काढून थंडे करूया आणि मग निसूया. हे बघा आता हे मी काढून घेतले आणि हे कुकरात बघा आत पण काय नाही शे. आत पण तेल टाकल्यामुळे काय चिपकला शे नाही. हे बघा आता थंडे झाले सर. थंडे झाल्याच्या नंतर आता ते का निसूया. हे बघा हे बघा अशी साला अशी काढूची. हे बघा ह्या तुम्ही साफ करताना पण काढू शकता, पण साफ करताना ना आता मग मुश्किल जाते करू का. पण ह्या उकडल्याच्या नंतर पटापट निघतात साला. आता हे सगळे साफ झाल्याच्या नंतर ह्या सगळा काढून घ्यायचा. आणि जो हे मनचो भाग असे ना ह्यो मनचो भाग घ्यायचो नाही. ह्यो कडवच लागते आणि कडक असते. तो ह्यो मनचो भाग जो असे तो कडक असते तो घ्यायचो नाही. फक्त ही जी वरची साईड अशी तीच घ्यायची तितकीच. ही बघा आणि अशी काढल्याच्या नंतर अशी कुस करूची. आणि ही बघा ही आपल्याला ही अशी भाजी मिळते आणि भाजी मोप बेस्ट लागते. आणि ही तुम्ही जे बाहेरगावा जे असतात ना त्यांच्यासाठी त्यांना सीझनमध्ये खाऊका नाही मिळत ते हे असे तुम्ही फक्त उकडून साला नाही काढूची फक्त उकडून फ्रीज पण करू शकता. हे बघा भाजी कुचकरून झाली आहे पुरी काढून. आता ह्या का हे बघा ह्याचे हे कडक जो हिस्सो असते तो काढून ठेवलो आहे. आता ह्याच्यानंतर ह्याच्यात घालूचं आहे तिलकूट. ह्या कोकणी तिलकूट आहे. ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असते तर म्हणजे जरूर कमेंट करा. मी ह्याची पण रेसिपी तुम्हाला तिलकूटची देईन. ही तिलकूट जरुरी असते. मोक्ष्या कोकणी भाजीत आम्ही ही तिलकूटच यूज करतो. हे तिलकूट अशी आता ह्या भाजी का पुरं लावून घ्यायचं. जितकं पाहिजे असेल तुम्हाला जितकं तिखट पाहिजे असेल तितका तुम्ही ही भाजी का पुरं तिलकूट लावून घ्या. आता भाजी का तिलकूट लावून झालो शे. त्या भाजी का आपण शिजवची असे फक्त शिजवची म्हणजे फक्त एका कांद्यातच घालूची असे. ह्या भाजी का जर तेल आणि कांदो जास्ती टाकूचो. तेल गरम झाल्याशे 2 मोठे चमच मी तेल केल्याशे आणि ह्याच्यात 3 मोठे कांदे गेले सर. आणि कांदो आपल्याला लाल नाही करूचो असे फक्त जरा कच्चो पकू गुलाबी झालो की त्याच्यात आपण भाजी घालूया. मीठ आपण एकदम थोडंसं घालूया कारण ह्याच्यात पण आपण उकडताना पण पारू उकडताना पण मीठ टाकलेलो असे आणि तिलकुटात पण मीठ असे. ते कांदो बघू शकता इतकंच करूचो असे गुलाबी. त्याच्यापेक्षा जास्ती लाल नाही करूचो असे. आणि ह्याच्यात आपल्या इथे भाजी घालूया. फक्त ही भाजी घालून फक्त हलवची अशी भाजी ते शिजलेली असे फक्त हलवची आणि काढूची अशी. आपल्याला ही भाजी मिक्स करून झाली शे. फक्त एक भाग काढूया झाकण ठेवून मग झाली आपली भाजी. तर बघा आपली भाजी झाली शे रेडी. पाऱ्याची भाजी फूज भाजी. आणि अशी भाजी माझ्या तरीक्याने जरूर बनवून बघा. तुम्हाला कशी वाटते ती जरूर सांगा. खूप टेस्टी लागते. तुम्ही पण जरूर खाऊन बघा. आणि ही रोटी बिटी सोबत पण तुम्ही खाऊ शकता. तांदळाची रोटी बिटी सोबत खाऊ शकता. ही मग टेस्टी लागते भाजी. आणि तुम्हाला माझी ही कोकणीमध्ये व्हिडिओ कशी लागली कमेंट करून जरूर सांगा. मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अल्लाह हाफिज.